काय ग, तू तिथे इतक्या त्रासामध्ये आहे, सांगितलं का बरं नाही ग तू? तुझी आई आणि भाऊ जिवंत आहेत आता. अगं काय झालं? थांब, तुला नंतर फोन करते. अरे बेटा, तुझ्या बहिणीचा फोन आला होता. ती खूप त्रासात आहे. तिच्या घरचे तिला खूप त्रास देतात. 3-3 वाजता उठवतात, चहा बनवून मागतात, मोलकरींसारखी तिला राबवतात रे. जर ती काही बोलायला गेली तर तिला चूप करून देतात. आई तू टेन्शन नको घेऊ, मी आत्ताच जातो त्यांच्याकडे आणि सांगतो त्यांना, आणि घरी घेऊन येतो माझ्या बहिणीला. का बरं? तुझ्या बहिणीला त्रास होत आहे म्हणून? हेच तू माझ्या सुनेसोबत पण करत असते, मग तिला कसं वाटत असेल? अहो ऐका ना, मला मार्केट जायचंय, माझ्यासोबत चलता काय? मला काही कपडे घ्यायचे आहे. का बरं कपडे घ्यायचे? इतके जरा आहेत ना तुझ्याकडे? अहो ते सर्व कपडे जुने पुराणे झाले आणि नेहमी नेहमी तेच कपडे घालते तर लोक सुद्धा नाव ठेवतात, हसतात माझ्यावर. अरे तर लोकांचं कशाला ऐकायचं? कपड्यामध्ये फालतू पैसे वेस्ट नाही करायचे ना, इतक्या मेहनतीने कमवतो मी. जा आधी टिफिन घेऊन ये माझ्यासाठी. आणि काही फोन वगैरे नव्हता आला तुझ्या बहिणीचा? मी पाहत होते तू किती प्रेम करतेस आपल्या बहिणीवरती. आणि जितकं प्रेम आपल्या बहिणीवर करतेस ना, तितकंच प्रेम आपल्या बायकोवर कर. ती पण कुणाची बहीण आहे. सॉरी. स्वारी वारी काही नाही, जा तिला शॉपिंग करून आण. अगं पण ऑफिसला लेट होईल मला. काही वेळ वगैरे सांगू नको मला. जा आणि चुपचाप तिला शॉपिंग करून आण. ठीक आहे आई. जा ग, जे घ्यायचं ते घेशील आज. आणि हा जर काही म्हणेल ना तर मला सांगशील.